गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. नमस्कार सर्वांना. कशा आहात? आय होप तुम्ही मजेतच असाल आणि मीही ठीक आहे. सो हा प्रेग्नन्सी रिलेटेड ब्लॉग नाही आहे. माझ्या होनचा आज बड्डे आहे, सो त्या रिलेटेड हा ब्लॉग आहे. मी डेकोरेशन वगैरे कसं करते आणि बड्डे कसं सेलिब्रेशन होतं ते ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. सो ब्लॉग आवडला असेल तर कंटिन्यू करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा. सो माझा आउटफिट आहे तो येलो कलरचा आहे, सो तुम्हाला ते पण दाखवते माझा आउटफिट. आणि माझ्या नवऱ्याचा जो आहे तो ऑरेंज कलरचा आहे. सो माझं दाखवते, एकच मिनटं. सो हा वाला माझा आउटफिट आहे लॉंगमध्ये पूर्ण. जसं प्रेग्नन्सीमध्ये येईल तसं मी हा आउटफिट घेतला आहे. थोडा लूज आहे कारण की माझ्या प्रेग्नन्सीनुसार. सो खूप छान आहे, मला खूप जास्त आवडला आहे. आणि माझ्या आवडीचा जो ऑरेंजमध्ये आहे. सो तुम्ही पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा. मी डेकोरेशन वगैरे कसं करते ते पूर्ण तुम्हाला दाखवते. पूर्ण बलून्स वगैरे मी रेडी केले आहेत. फक्त बेडशीट वगैरे चेंज करायचं आणि डेकोरेशन करायचं आहे. तर तुम्ही पुढे अजून कंटिन्यू करा आणि बाहेरचा आवाज इग्नोर करा कारण बाहेर मुलं वगैरे खेळत आहे. सो सॉरी. तर चला. सो मी सिंपल असं रेडी झाले आहे आणि मध्येच डेकोरेशन करताना ना लाईट गेली होती. थोडा व्लॉग तुम्हाला अंधारात दिसत असेल डेकोरेशन करताना. तर खूप चिडचिड झाली माझी, त्यानंतर खूप लेट लाईट आली.
असं काही सिम्पल डेकोरेशन होतं आणि सिम्पल बड्डे होता, कारण प्रेग्नन्सीमुळे मला जास्त काही डेकोरेशन वगैरे करता नाही आलं. जेवढं माझ्याकडून झालं तेवढं मी त्यांना सरप्राईज दिलं. सो असा होता आमचा आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.